Hello, welcome my dear student. Welcome in my YouTube channel All in One Math Physics. तर काल आपण MCQ सोडवले होते महाराष्ट्र स्टेट बोर्ड वेव ऑप्टिक्सचे. तर आता आपण त्याचे न्यूमेरिकल क्वेश्चन सोडवणार आहे. हा आहे 13 नंबर क्वेश्चन. क्वेश्चन मी रीड करून सांगतोय तुम्हाला. क्वेश्चन असा दिला आहे. White light consists of a wavelength from 400 nanometer to 700 nanometer. What will be the wavelength ranges seen when white light is passed through a glass of refractive index 1.55? White light आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर त्याची वेवलेंथ आहे. ती पास झाली ग्लासमधून, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. पास झाल्यानंतर ही वेवलेंथ किती कमी होईल, काय वेवलेंथ दिसेल ते आपल्याला काढायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, जी वेवलेंथ एअर मध्ये ती वेवलेंथ जी लाईट जी पास झाली तिची वेवलेंथ समजा लांबडा आहे आणि ती एखादा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधून कोणत्या मीडियम मधून पास होतात, तर नवीन वेवलेंथ जी बनती ती एवढ्या टाइम्स कमी होते. म्हणजे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा असेल तेवढ्या टाइम्स कमी होते, वेवलेंथ छोटी होते. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो एअर पेक्षा मोठा असणार डेन्सर मीडियमचा, तरी ते व्हायब्रेशन थोडेसे रेस्ट्रिक्ट होतात, त्याची स्पीड कमी होते, मग वेवलेंथ जी थोडी डिक्रीज होते. तर जी नवीन वेवलेंथ आहे लॅम्बडा 2 म्हणतोय मी तिला, आणि जी पहिली वेवलेंथ आहे लॅम्बडा 1, तर लॅम्बडा 2 जी आहे लॅम्बडा 1 पेक्षा n टाइम्स कमी. m काय तुमचा त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जी पण मीडियम दिली त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे n, तर n टाइम्स ती वेवलेंथ कमी होणार. तर मग आता जी पहिली तुमची वेवलेंथ आहे 400 ती कमी होईल किती नाही 1.55 ने. सेम फॉर्म्युला लावला मी, लॅम्बडा 1 अपॉन n. तर लॅम्बडा तुमचा 1 जो आहे 400 आहे अपॉन 1.55. आता याला सोडवण्यासाठी तुम्ही याचा डेसिमल काढू शकता किंवा लॉग टेबलचा यूज करून तुम्ही याचा रेसिप्रोकल फाइंड करू शकता. तर लॉग टेबल घ्यायचा, लॉग टेबल मध्ये रेसिप्रोकल बघायचा. रेसिप्रोकल मध्ये इथे बघा, रेसिप्रोकल मध्ये 1.5 दिसेल, 1.5 मध्ये जायचं आणि इथे 5 मध्ये बघायचं. 1.5 आणि 5 6425 6425 त्याची व्हॅल्यू आहे. 1.5 मध्ये जायचं आणि 5 मध्ये जायचं. 6425 6452. तर याचा रेसिप्रोकल जो आहे 1 अपॉन 1.55 त्याचा होतो 6452. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू लॉग टेबल मधून काढली आपण रेसिप्रोकलची 6452. ही त्याचा रेसिप्रोकलचा एकदा बघून घ्या परत. बाकीच्या क्वेश्चन मध्ये पण आपण तसं करणार आहे. 1.5 आहे, 1.5 मध्ये सरळ जायचं आणि 5 मध्ये जायचं. 6452 हा आहे, तर डेसिमल द्यायचा 0.6452. आता 4 ने मल्टिप्लाय करताना आता इझी आहे, तुम्ही पुढे सॉल्व करू शकता. 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 इंटू 2 8, 4 इंटू 5 20, 0 रिमेन. 4 इंटू 4 16 and 2 18, 4 इंटू 6 24 and 1 25. आता हे 2 0 हे 2 0 आले. 4 ने मल्टिप्लाय केला, 4 इंटू 2 8, 4 इंटू 5 20, 2 रिमेन. 4 इंटू 4 16 and 2 18 and 4 इंटू 6 24 and 1 25. आता डेसिमल 1 2 3 4 4 ना डेसिमल देणार. 1 2 3 4 पॉईंट इथे येईल 258.08. आणि हे ऑलरेडी नॅनोमीटर मध्ये होतं, मला इथे लिहिण्याची गरज नाही. लिहिलं तर ठीक आहे, 10 to the power -9 मीटर लिहू शकतो मी त्याला, किंवा हे जर मी असं लिहिलं तर मीटर लिहावं लागेल. नाही जर लिहिलं क्वेश्चन मध्ये त्याने नॅनोमीटर दिलंय, आपण नॅनोमीटर मध्ये जरी ठेवली व्हॅल्यू तर आन्सर नॅनोमीटर मध्ये येईल. मीटर मध्ये ठेवली तर मीटर मध्ये. इथं हा 10 to the power -9 जर लिहिला तर इथं 10 to the power -9 लिहा, नाहीतर असंच राहू द्या, त्याला नॅनोमीटर मध्ये म्हणा. इथं आपण नॅनोमीटर मध्ये लिहिलंय तर हे तुमचं आन्सर येईल नॅनोमीटर मध्ये. लक्षात ठेवा, नॅनोमीटर 1 नॅनोमीटर म्हणजे 10 to the power -9 मीटर असतं. 1 नॅनोमीटर म्हणजे 10 to the power 1 नॅनोमीटर इक्वल्स टू 10 to the power -9 मीटर. इथं लिहायचं तर लिहू शकता, नाहीतर आन्सर नॅनोमीटर मध्ये दिलाय टेक्स्ट बुक मध्ये, तर हे ठीक आहे. तर ही झाली पहिली वेवलेंथ, जी 400 ची आहे ती आता चेंज होईल. एवढे ही वेवलेंथ न्यू वेवलेंथ राहील. आता दुसरी वेवलेंथ 700 आहे, तर 700 चं मग आता सेम परत लॅम्बडा 2 इक्वल्स टू 700 अपॉन 1.55. तर 1.55 चा रेसिप्रोकल आपण घेऊन ठेवला आहे 6425. 700 इंटू 6
0.6452. 7 ने मल्टीप्लाई करा, 7 into 2 14, 1 remain, 7 into 5 35, 35 and 1 36, 3 remains, 7 into 4 28, 28 and 3 31, 3 remains, 7 into 6 42 and 45. आता डेसिमल द्यायचा आपल्याला, हे 2 0 इथं आले, 1 2 3 4, 1 2 3 4, 451.64 नॅनोमीटर हे त्याचं आन्सर. 64 नॅनोमीटर हे त्याचं आन्सर. बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये आन्सर दिलेलं आहे तुम्हाला. इथे फक्त 0.6 आहे, 0.8 आणि 0.6 नॉर्मल नॉमिनल डिफरन्स आहे, चालून जातं. ठीक आहे. तर काही डाऊट असेल तर बघा. जी पण वेवलेंथ एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होणार आहे ते n टाइम्स कमी होते. n टाइम्स मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ने कमी होते. वेवलेंथ ज्यावेळेस रेअर मीडियम मध्ये वेवलेंथ जास्त राहील आणि डेन्सर मध्ये कमी राहील. हे मी काल एक्सप्लेन केलेलं आहे एमसीक्यू मध्ये. ही जी छोटी होती किती टाइम्स छोटे होते तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्यावर डिपेंड आहे. जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढी ती वेवलेंथ कमी होते. डेन्सर मीडियम मध्ये वेवलेंथ कमी होत असते, रेअर मीडियम मध्ये वेवलेंथ जास्त असते. एमसीक्यू मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आता हा नेक्स्ट क्वेश्चन पुढचा, याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. क्वेश्चन नंबर ऑफ अ रे ऑफ लाइट of a given wavelength traveling a distance of 3 centimeter in a flint glass having refractive index 1.6 is the same as the traveling in a distance x centimeter through a medium having refractive index 1.25. determine the value of x. तर क्वेश्चन मध्ये असं म्हणलंय की एक लाईट वेव्ह आहे, एक वेव्ह जी आहे ती एका मीडियम मध्ये 3 सेंटीमीटर ट्रॅव्हल करते. त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.6 आणि त्यानंतर म्हणलंय की ती मीडियम सेम ऑप्टिकल पाथ कव्हर करते. दुसऱ्या मीडियम मध्ये ते जे डिस्टन्स असेल एका मीडियम मध्ये ट्रॅव्हल केलं तर त्या दुसऱ्या एक्स आहे आणि 1.25 त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. अगोदर ऑप्टिकल पाथ म्हणजे समजून घ्या काय ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथचा मिनिंग असं होतं, समजा एक वाटर आहे, डेन्सर मीडियम आहे. ह्या डेन्सर मीडियम मध्ये इकडे समजा डेन्सर मीडियम आहे, डेन्सर मीडियम मध्ये त्या वेव्हने किती डिस्टन्स कव्हर केलं आणि त्या आता जसं आपण अगोदरच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं λ2 इक्वल्स टू λ1 अपॉन n. हा n इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला n इंटू λ2 इक्वल्स टू λ1. म्हणजे काय होतं बघा, याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. पहिल्या मीडियमची एक वेव्ह होती आणि दुसऱ्या मीडियमची जे डिस्टन्स कव्हर केला, एक पहिल्याचे होतं एक वेव्ह होती, तिने एवढं λ1 कव्हर केलं होतं. हे एअर मध्ये किंवा व्हॅक्यूम पण म्हणू शकतो. आपला एअर आणि व्हॅक्यूमचं जवळपास आपण सेम समजायचं व्हॅक्यूम. आता सेकंड टाइम्स जी वेवलेंथ छोटी आहे λ2 आहे, तर याचा जर की मी λ2 आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर मल्टिप्लाय केला तर ते इक्वल येतं λ1 च्या. n इंटू λ2 जर मल्टिप्लाय केलं मी ते इक्वल येईल λ1 च्या. म्हणजे काय असतं, त्या मीडियम मध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं मल्टिप्लाय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतो व्हॅक्यूमच्या इक्विव्हॅलंट डिस्टन्स कव्हर किती केलंय. ऑप्टिकल पाथ म्हणजे काय असतं, एखाद्या मीडियम मध्ये त्या लाईनने कव्हर केलेलं डिस्टन्स मल्टिप्लाय जर केलं मी त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या मीडियमच्या मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स मल्टिप्लाय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर तो इक्विव्हॅलंट भेटतो आपल्याला त्याने एअर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. इथं λ1 घेतलंय, λ1 च्या जागी असं किती पण डिस्टन्स घेऊ शकतो आपण. समजा इथे मी d घेतलं तर इथे त्या मीडियमचा डिस्टन्स येईल d1, जे पण डिस्टन्स इथला असेल d1 इंटू त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n इक्वल देईल आपल्याला व्हॅक्यूम मध्ये किंवा एअर मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केला असं इक्विव्हॅलंट, याचा इक्विव्हॅलंट. तर त्याने क्वेश्चन मध्ये म्हणलं की ऑप्टिकल पाथ म्हणजे एअर मध्ये त्याने इक्विव्हॅलंट जेवढा डिस्टन्स कव्हर केला तेवढा इक्वल आहे. तर मग आता ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवा, n इंटू डी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू त्यामध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स. तर ऑप्टिकल पाथ सारखा आहे, तर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू त्या मीडियम मधला डिस्टन्स d1 म्हणतो मी पहिल्या मीडियम मधला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 इक्वल राहील n2 इंटू d2. हे इक्वल राहील. ऑप्टिकल पाथ मी समजून सांगितलंय की त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्या मीडियम मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स इक्विव्हॅलंट असतं व्हॅक्यूम मध्ये किती त्यानं डिस्टन्स कव्हर केलं. तर व्हॅक्यूम मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलं त्याला म्हणतो आपण ऑप्टिकल पाथ. तर ते इक्वल दिलं त्याने क्वेश्चन मध्ये. तर आता n1 काय तुमचा 1.6 पहिल्या मीडियमचा 1.6 आहे, त्याचा डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर सेंटीमीटर मध्ये ठेवा, आन्सर सेंटीमीटर मध्ये येऊन जाईल. जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर मीटर मध्ये आन्सर येऊ शकतो, पण आपल्याला सेंटीमीटर मध्ये आन्सर दिलाय टेक्स्टबुक मध्ये, सेंटीमीटर ठेवा. n2 दिला 1.25
आणि हा एक्स आहे, हा तुम्हाला फाइंड करायचा आहे एक्स. तर हा मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होणार, एक्स इक्वल्स टू 1.6 इंटू 3 डिवाइडेड बाय 1.25. आता परत 1.25चा तुम्हाला रेसिप्रोकल काढावं लागेल. अगोदर वरती मल्टिप्लाय करून घेतो मी. 3 इंटू 6 18, 1 रिमेन्स, 3 इंटू 1 3 and 1 4, 4.8. याला रेसिप्रोकल मला करायचा आता 1.25चा. परत रेसिप्रोकल लॉग टेबल मधून लॉग बघा, सर्च करा, लॉग टेबल घ्या, रेसिप्रोकल 1.25, 1.2 बघायचा, त्यामध्ये 5 मध्ये जायचं, 8000, तर 0.800 होईल. याचा रेसिप्रोकल जो येईल इकडे लिहितो मी 4.8 इंटू 1.25चा रेसिप्रोकल आहे 8000, 0.800. आता मल्टिप्लाय करणं सोपं आहे, याची व्हॅल्यू येऊन जाईल तुम्हाला 8 इंटू 4 64, 6 रिमेन्स, 4 इंटू 8 32 and 6 38. डेसिमल किती जाईल बघा, 1 2 3 4, याच्यानंतरचे झिरो आहेत, मी वाटलं तर झिरो डाऊन ठेवतो, 1 2 3. आता डेसिमल देणे मला 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5, 3.84 सेंटीमीटर. हे तुमचा आन्सर आहे, एक्स. बुक्स मध्ये बघून घ्या, ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 बघू. क्वेश्चन नंबर 15 मी रीड करतो. अ डबल स्लिट अरेंजमेंट प्रोड्युसेस इंटरफेरेन्स फ्रिंजेस फॉर सोडियम लाईट. सोडियम लाईट साठी इंटरफेरेन्स तयार झालेले आहे, जे आपण सोर्स यूज करतो इथे S1 S2, जो अगोदर इथे S1 आणि S2 असतं, तर याच्या अगोदर आपण एक सोर्स यूज करतो इथे. तो सोर्स जो आहे तो सोडियम वेपरवाला आहे. त्याची वेवलेंथ दिली आहे, त्याची वेवलेंथ दिली आहे 589 नॅनोमीटर. तर ही लाईट यूज करून जे फ्रिंजेस तयार झाले, त्याच्या फ्रिंजेस आहे, त्या फ्रिंजेस, आता हे पहिला वाला वीट, दुसरे वाली वीट, पहिला ब्राईट दुसरा ब्राईट, त्या ज्या आहेत त्यांचा अँगल दिलाय थिटा, यांचं सेपरेशन ते दिलंय 0.20 डिग्री, आर 0.20 डिग्री अपार्ट. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ द इंटायर अरेंजमेंट इज इमर्स इन वॉटर. तर आता ही जे अरेंजमेंट आहे हे मी वॉटरमध्ये डीप केलं, तर वॉटरमध्ये इमर्स केल्यानंतर ही जी फ्रिंजेस आहे याच्यामध्ये काय फरक पडेल, हा जो अँगल आहे याच्यामध्ये, हा अँगल तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर एअर मध्ये असताना इथे वेवलेंथ जास्त राहील, तर फ्रिंज विड्थ जास्त राहील, तेवढा थिटा जास्त. तर थिटाचा फॉर्म्युला लॅम्बडा इंटू एन अपॉन डी. तर मी आता एन म्हणजे काय, पहिल्या नंबरचा ब्राईट, दुसऱ्या नंबरचा ब्राईट, तिसऱ्या नंबरचा ब्राईट, कितवा नंबरचा आहे त्यावर. तर इथे आपण फर्स्ट पहिल्याचा अँगल बघतोय, तर एन ची व्हॅल्यू 1 राहील. हा डी मी लिहित नाही, डायरेक्ट लिहितोय, लॅम्बडा जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील तुमच्या थिटाच्या. लॅम्बडा 1 राहील, त्यावेळेस थिटा 1 राहील. हा डी आणि एन सोडून दिला मी, कारण दोन्ही मध्ये सेम राहणार. दोन मीडियम मध्ये ज्यावेळेस मी डीप करेल त्यावेळेस त्या गोष्टी इथे पण एन राहील, इथे पण डी राहील. तर एन 1 आहे, इथं पण एन 1 आहे, खाली डी राहील आणि इथं डी राहील, तर तो डी सेम राहील, त्यामुळे लिहिण्याची गरज नाही. लिहायचं तर लिहून टाका. हा जर डी लिहिला नाही, इथं 1 आणि डी आणि डिवाइड केलं तर डी आणि डी कटून जाईल. थिटा 1 अपॉन थिटा 2 इक्वल्स टू येईल लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2, एवढं येईल. हा डी आणि डी कटून जाईल. आता इथून लॅम्बडा 1 दिली आहे, थिटा 1 दिला आहे, थिटा 2 काढायचा आहे, पण लॅम्बडा 2 तुम्हाला माहिती आहे. मग लॅम्बडा 2 काढायचं. लॅम्बडा 2 कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलंय की आता अगोदरच्या क्वेश्चन मध्ये, पहिला 13 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये न्यू वेवलेंथ जी आहे ती जी काढायची आहे, ती काढायची असेल तर पहिली वेवलेंथ डिवाइडेड बाय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्या टाइम्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या टाइम्स मध्ये ती कमी होते ती वेवलेंथ. पहिली वेवलेंथ आहे 589 डिवाइडेड बाय 1.33. आन्सर नॅनोमीटर मध्ये येईल, नॅनोमीटर मध्येच ठेवून देईल, ठीक आहे. नाहीतर मग 10 टू पॉवर मायनस, इथं आपल्याला अँगल डिग्री मध्ये काढत असतात तसं ठेवून द्या, 10 टू पॉवर -9 नॅनोमीटर म्हणजे 10 टू पॉवर -9 मीटर. आता 1.33 चा रेसिप्रोकल बघायचा आपल्याला. 1.33 चा रेसिप्रोकल ब्लॉक टेबल मध्ये बघून घ्या. 1.3 मध्ये 3 7519 7519 7519 इंटू 10 टू द पॉवर -9 मीटर. आता याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. याचं मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर बघा. याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, बरं मल्टिप्लिकेशन तसंच ठेवा, कारण पुढे आपल्याला
सोडवायला इझी होऊन जाईल, कारण इथं टाकायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन करू नका, डायरेक्ट आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. θ1 च्या जागी θ1 टाका 0.20. θ2 काढायचा आहे. λ1 589 into 10⁻⁹ मीटर. आणि λ2 आता ही आपली आली λ2 589 into 10⁻⁹ मीटर इंटू 0.7519. आता इथे हे आणि हे टर्म सारखे कटून जाईल. तर आपल्याला θ2 काढायचा आहे. θ2 इकडे जाईल, हा याला इकडे मल्टिप्लाय होईल. तर मी आता मल्टिप्लिकेशन जे इथे लिहितो हे तुम्ही अगोदर लिहिलं असेल, इथे लिहितो मी. θ2 येईल, θ2 equals to 0.7519 इंटू 0.20 च्या नंतर 09 लिहिला तरी चालतो, नंतर डेसिमल नंतरचा लिहायची गरज नाही. 2 ने मल्टिप्लाय करून टाका, हा नाही लिहिला तरी चालेल. 2 ने मल्टिप्लाय करा, 2 into 9 15038 एवढा येईल. तर लक्षात द्या परत, θ2 काढायचा आहे. इथे λ1 आणि λ1 कटलं, इथं 1.33 चा रेशिओ घेतला आहे 0.7519. 0.7519 मल्टिप्लाय झाला 0.2 सोबत, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर एवढं आन्सर आलं. मग डेसिमल द्यायचा 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 नंतर, म्हणजे इथे जाईल 0.15038 एवढा डेसिमल जाईल. हे तुमचं आन्सर डिग्रीमध्ये. ठीक आहे. तर क्वेश्चन, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू मग. तर क्वेश्चन नेक्स्ट आहे 16 नंबर मध्ये काय दिलंय क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन रीड करतोय मी. In a double slit arrangement, the slit are separated by a distance equals to 100 times the wavelength. 100 times the wavelength. This is DS. स्लिट मध्ये आपण ज्यावेळेस सेपरेशन बघतो S1 आणि S2 चं, इथे आपण जो D लिहितो तो D दिलाय 100 टाइम्स वेवलेंथ. या S1 आणि S2 मधला डिस्टन्स दिलाय 100 टाइम्स द वेवलेंथ. तर 100 into लॅम्बडा, ती जी वेवलेंथ कन्सिडर केली आपण, लॅम्बडा कन्सिडर केली. 100 टाइम्स द वेवलेंथ ऑफ द लाइट पासिंग थ्रू द स्लिट. तर फाइंड करायचं आहे व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन अ रेडियन बिटवीन द सेंट्रल मॅक्झिमम अँड ॲडजसंट मॅक्झिमम. पहिला मॅक्झिमम सेंट्रल वाला आणि त्याच्यानंतरचा मॅक्झिमम यांच्यामधला अँग्युलर सेपरेशन काढायचं. तर अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला आता जस्ट सांगितला पाहिजे. θ इक्वल्स टू n λ/d. हा अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला काढायचं कोणता अँग्युलर सेपरेशन. सेंट्रलला जो असणार तो मॅक्झिमम म्हणजे ब्राईट, सेंट्रल वाला ब्राईट आणि नंतर वाला पहिला वाला ब्राईट, यांच्यामधलं काढायचं आहे. तर पहिला वाला आहे म्हणजे n काय राहील 1 राहील. फर्स्ट ब्राईट काढायचं तुम्हाला, त्याच्यामधला अँगल काढायचं. तर n 1 राहील. θ इक्वल्स टू λ/d. तर d दिलाय 100 टाइम्स लॅम्बडा. तर इथे टाका d च्या जागी 100/100 इंटू लॅम्बडा टाका. λ/100 इंटू लॅम्बडा. लॅम्बडा आणि लॅम्बडा कॅन्सल होईल, 1/100 येईल. 1/100 म्हणजे 0.01. एकदा बघा, अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला n इंटू लॅम्बडा d बाय n इंटू λ/d. d दिलाय 100 टाइम्स लॅम्बडा. 100 टाइम्स लॅम्बडा टाकला, लॅम्बडा आणि लॅम्बडा कटलं, तर आन्सर येईल 1/100. 1/100 म्हणजे 0.01 रेडियन. नेक्स्ट बी, त्यातच ह्याच क्वेश्चन मधला पार्ट बी आहे. काय काढायचं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस मॅक्झिमा ऑन अ स्क्रीन. स्क्रीनचं डिस्टन्स दिलंय 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट. तर तुम्हाला यांची विड्थ काढायची, डिस्टन्स दोन यांचा डिस्टन्स काढा विचारलं. याचा डिस्टन्स किती राहील म्हणजे विड्थ. तर सेंट्रल पासून त्याचं डिस्टन्स किती राहील. तर विड्थचा फॉर्म्युला आहे λ/d/d. d दिलाय त्यासाठी त्याने 50 सेंटीमीटर एवढं त्यांना d दिलाय, कॅपिटल D. स्क्रीनचं डिस्टन्स दिलंय तर कॅपिटल D दिलाय. तर मग आता फॉर्म्युला टाका. लॅम्बडा दिलेला नाही तसंच ठेवा. d 50 सेंटीमीटर आहे, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं बघू. d 100 टाइम्स लॅम्बडा, हे कटला लॅम्बडा आणि लॅम्बडा, तर 50/100. जर मी याला सेंटीमीटर ठेवलं तर आन्सर सेंटीमीटरमध्ये. तर 50/100 म्हणजेच इथं 0 0 कटेल, 1/2 म्हणजे 0.5. 0.5
सेंटीमीटर. जर मला सेंटीमीटर मध्ये लिहायचं तर, जर सेंटीमीटर नसेल लिहायचं तर मीटर मध्ये लिहू शकतो, पण आन्सर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिला, हे आन्सर करेक्ट आहे. तर आज आपण एवढे क्वेश्चन बघितलेत. आता नेक्स्ट क्वेश्चन नंतर बघू.